हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांना. जेवढे काही माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ पण खूप खास आहे, तो शेवटपर्यंत बघा. सो मकर संक्रांत म्हटलं की खूप साऱ्या म्हणजे पदार्थ आठवतात. परत प्रोग्राम्स असतात. आणि कोकणात तर बाबा म्हणजे मकर संक्रांत खूप मोठ्या उत्साहात केली जाते. आणि मोस्टली ज्यांचे लग्न वगैरे झालेले असतात त्यांची पहिली मकर संक्रांत असते, तर त्याहून अजून खूप चांगल्या रीतीने मकर संक्रांत सेलिब्रेट केली जाते. तर आज आपण असंच काहीतरी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आज आमच्या घरामध्ये बनली होती तिळाची पोळी. सर मी तुम्हाला तिळाच्या पोळीविषयी थोडक्यात सांगणार आहे. सो कशी बनली, काय बनली आहे ते पण सांगणार आहे. आणि चॅनलवरती आपल्या नक्की लाईक करा. जाता परत एकदा सांगते, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते ज्या आपल्या घरामध्ये ज्या तिळाची पोळी बनली ती तुम्हाला दाखवते. सो ह्या आहेत तिळाच्या पोळी. हे बघा, मस्त अशा आणि एकदम मऊ मऊ आणि नुकताच आत्ताच बनवलेल्या आहेत. सो तुम्हाला माहिती असेल मकर संक्रांतीच्या दिवशी खूप काही आपल्या घरामध्ये गोडाधोडाचं बनतं. तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे तिळाची पोळी. दुसरी गोष्ट म्हणजे तिळाचे लाडूसुद्धा बनवतात किंवा मग ते हे तिळगुळसुद्धा बनवतात. तर जे काही आपल्याला बनवता येईल त्या त्या पद्धतीने, जसं आपल्याला माहिती असेल त्या पद्धतीने. तर आमच्याकडे आज तिळाची पोळी बनली होती. तर ही बघा, ही आहे तिळाची पोळी. तर ती कशी बनली, काय बनली, तर ते सगळं सांगणार आहे मी. तर आपलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला माहिती असेल आता थंडी आहे, कोकणामध्ये थंडीचा मोसम चालू आहे. सो थंडीमध्ये आपल्याला खूप काही गरम गरम असं खावंसं वाटतं. तर मकर संक्रांतीचा जो सण आहे तो ह्याच गोष्टीसाठी जास्ती फेमस आहे की ह्या दिवसांमध्ये गरम असं काहीतरी खावं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यामध्ये तीळ असतं, परत आपले शेंगदाणे असतं. तर त्याच्यामध्ये हीट खूप असते. तर आपल्या शरीरासाठी खूप ते लाभदायक असतं, म्हणजे पौष्टिक असतं. म्हणून हे केलं जातं. तिळाचे लाडूसुद्धा खूप छान लागतात. तर तिळाची जी काही ही पोळी आहे तीसुद्धा खूप छान लागते. सो ही बघा, मस्त अशी केळीच्या पानावरती ठेवली आहे. सो हे बघा. आणि ह्यावर तुम्ही तूप वगैरे लावून मस्त खाऊ शकता. तर आता ही तिळाची पोळी कशी बनली, काय बनली ते पण मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपण जसं हे बनवतो, तीळ बनवतो. तीळ म्हणजे जो आपण तिळगुळ जसं आपण बनवतो, म्हणजे पहिले आपण तीळ भाजतो, नंतर मग शेंगदाणे भाजतो, त्याच्यानंतर गूळ बारीक करतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला थोडं अजून चांगला वास वगैरे यायचा असेल पदार्थाला, तर आपण त्याच्यामध्ये थोडी वेलची ॲड करतो. तर हे सगळं आपण करतोच. तर हे सगळं जे सारण आहे तेच आपण ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. तर तेच आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग केलेलं आहे आणि त्याला पोळी म्हणतात, तिळाची पोळी. अजून वेगवेगळ्या तुम्ही जर यूट्यूबला वगैरे सर्च केलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीने बनवणारी तिळाची पोळी बघायला मिळेल. तुम्ही कशीही बनवू शकता, पण जशी आम्ही आज बनवलेली आहे आणि मस्त अशी खरपूस भाजलेली ही जी पोळी आहे ती तुम्हाला दाखवते आणि थोडक्यात रेसिपी पण सांगते. जसं आपण तिळगुळ बनवतो तसंच, फक्त आपण जे चपातीचं पीठ किंवा तुम्ही मैद्यामध्ये पण करू शकता स्टफिंग. जशी पुरणपोळी आपण मैद्यामध्ये करतो तसंच. तर हे गव्हाच्या पिठामध्ये स्टफिंग केलेलं आहे त्याचं आणि पोळी लाटलेली आणि पोळी जरा जाडसर लाटायची जेणेकरून चांगली फुलते. तर ही आहे तिळाची पोळी आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच कोकणामध्ये आता हा जो महिना आहे, या महिन्यामध्ये मकर संक्रांत असते, जशी आज आहे. सो आज कोकणामध्ये ते जे काही हळदी-कुंकू वगैरे असतं ते स्टार्ट होतं. म्हणजे काही जण घरात हळदी-कुंकू करतात, काही जणांच्या गावागावांमध्ये हळदी-कुंकू असतात. तर त्याच पद्धतीने आजपासून कोकणामध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम असतो बायकांचा आणि छानरित्या हा कार्यक्रम केला जातो. त्यामुळेच प्रत्येकाच्या घरामध्ये हा पदार्थ बनवला जातो. सो तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पण सुद्धा करू शकता. मी थोडक्यात सांगितलं की कसा बनला आहे, काय बनला आहे पदार्थ. सो तुम्ही तिळाचे लाडूसुद्धा करू शकता. तिळाचे लाडू तर एकदम सोपे आहेत, तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही जर साधा गूळ न वापरता चिकीचा जर गूळ वापरलात तर म्हणजे लवकर ते लाडू वळतात आणि तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला अधिक अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे खूप सारे चॅनल्स असे आहेत पदार्थाचे, ज्याच्यावर आपण सर्च करून आपण करू शकतो. सो हल्ली आणि आमच्याकडे पद्धतसुद्धा आहे की जसं आता समजा आपल्या घरामध्ये
तिळगुळ बनवला आहे तर सगळ्या भावकीमध्ये किंवा जी काही आपली घरं असतील, जे काही आपले रिलेटिव्ज असतील तर त्याच्यामध्ये वाढायची म्हणजे ते वाटतात अशी पद्धत आहे. सो कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा मकर संक्रांती सण साजरा केला जातो आणि आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं ज्यांची लग्न वगैरे झालेली असतात सो त्यांचा तर मोठा सण असतो. कारण की ते खूप काही असतं त्याच्यामध्ये तर ते पण करतात. सो संक्रांत मोठ्या उत्साहात कोकणामध्ये छान पार पाडली जाते. त्याचप्रमाणे पदार्थसुद्धा बनवले जातात. गोडाचे जास्ती पदार्थ बनवले जातात आणि त्या पदार्थामधला हा आहे आपला तिळाची पोळी. बघा आणि खूप पौष्टिक आहे आणि तुम्हाला मैद्यामध्ये अजिबात बनलेली नाही आहे. ही याच्यामध्ये बनलेली आहे आपल्या गव्हाच्या पिठामध्ये. तुम्हाला माहिती आहे गव्हामध्ये खूप सारे कॅल्शियम्स असतात आणि आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. सो ही आहे आपली तिळाची पोळी. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही कोकणातले असाल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे पोळीला वगैरे काय म्हणतात? कारण की प्रत्येक पदार्थ हा खूप सारे नावं असतात त्या पदार्थाला. त्याचप्रमाणे आता तुम्हाला माहिती असेल की पुरणपोळीला आपल्याकडे कोकणामध्ये पुरणपोळी म्हणतात. पण जसं खानदेशात मांडे म्हणतात. कारण की ते आपण चुलीवरती पुरणपोळी करतो. पण ते लोकं ते जे मटकं असतं ना त्याच्यावरती ते टाकतात मांडे. सो त्याला मांडे म्हणतात. तर अशा प्रत्येक पदार्थाला एक ठराविक वेगवेगळी नावं आहेत. त्याचप्रमाणे सो तुम्हाला दाखवायचं होतं म्हणूनच हा व्हिडिओ केला आहे आणि नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. सो हा एक रेसिपीचा पार्ट आहेच, पण ते तर आहेच. पण दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज संक्रांत आहे, तर संक्रांत स्पेशल आपण तिळाची पोळी केलेली आहे. सो म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. हा जो महिना आहे किंवा अजून 2-3 महिने हा कार्यक्रम चालूच असतो म्हणजे हळदी-कुंकू वगैरे. तर तुम्ही बनवू शकता घरी. जर तुमच्या घरी हळदी-कुंकू वगैरे तुम्ही ठेवत असाल तर हा जो पदार्थ आहे तो तुम्ही बनवू शकता आणि एकदम पौष्टिक आहे आणि आपल्या शरीरासाठी एकदम लाभदायक आहे. ऊर्जा देणारा असं हा पदार्थ आहे आणि तुम्ही खाऊ शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. परत एकदा जाता-जाता सांगते आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.